हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही शिफ्टिंग करतो आहे। तर आम्ही आता जुईनगरवरनं चाललो आहे कामोठ्याला आणि हे बघा सगळं सामान आता काढलं आहे। तर थोड्याच वेळाने शिफ्टिंग करू आम्ही, म्हणजे पोर्टरवाले येतील। तर सामान उचलायला 2-3 माणसं केली आहेत आणि ट्रक पण केला आहे। तर त्या थोड्याच वेळाने येतील। तोपर्यंत हे बघा सगळं आमचा रूम जुईनगरचा, म्हणजे भाड्याने होतो आम्ही। मागच्या 8 वर्षापासून मी जुईनगरमध्ये राहतो आहे, पण आता इकडच्या फक्त आठवणीच राहतील। तर खूप वाईट वाटतं आहे इथून जाताना। सगळे मित्र वगैरे पण इकडेच आहेत आता, पण इकडचं भाडं पण आम्हाला परवडत नाही, त्यामुळे आता जायला लागतं आहे आम्हाला। तर आताच पोर्टरवाले आले आहेत, पॅकर्स अँड मूव्हर्स। तर 3 लोक आले आहेत आणि आम्ही आता पॅकिंगला चालू केलं आहे आणि जाणार आहे आता कामोठ्याला। तर पुढचे व्लॉग्स आता कामोठ्याचेच असतील जास्त। तर आता पॅकिंगला चालू केलं आहे आणि पोर्टरवाले चांगली पॅकिंग करतात, म्हणजे आम्ही पॅकर्स अँड मूव्हर्स घेतलेलं। तर ते बरोबर सगळं, नाहीतर असं शिफ्टिंगमध्ये सामानला डॅमेज होतं ना, तर हे लोक असं कवर वगैरे करून पूर्ण नेतात। जुईनगरच्या खूप अशा आठवणी राहतील आणि खास करून आजी पण इकडेच राहिल्या आहे। तर मी येईन जुईनगरला मध्ये मध्ये असं, म्हणजे कधीतरी टाईम भेटला की। पण जायचं मन नाही करत आहे माझं इथून, पण आता काय करू नाही शकत त्याला आपण। खूप भाडं वाढलं आहे, तर त्यामुळे आता जायलाच लागतं आहे आम्हाला आणि दुसरे रूम पण भेटत नाही कुठेच। तर आम्ही खूप शोधलं जुईनगरमध्येच रूम भेटतो आहे का, पण नाही भेटलं आम्हाला। त्या 15-15 हजार रुपये भाडं मागतात आणि ते आम्हाला काय परवडणार नाही, त्यामुळे आम्ही आता कामोठ्याला शिफ्ट करतो आहे। तर आता बघा कशी शिफ्टिंग चालली आहे ते। आता फ्रीज नेतात ते खाली। शिफ्टिंग करायला म्हणजे 6,000 रुपये घेतले पोर्टरवाल्यांनी। तर काय करणार, म्हणजे असं कोण माणसं भेटत नव्हती आणि आता असं हे बघा कसं नेतात ते उचलून। आज 3 तारीख आणि आज आम्ही शिफ्टिंग करतो। तर आता आम्ही कामोठ्याला जाणार, तिकडे पण 4th फ्लोअर आहे, तर चढवायला खूप म्हणजे हे प्रॉब्लेम आहे, लिफ्ट नाही तिकडे। बघूया आता, पण ह्यांचं एक बरं आहे, पूर्ण कवर केलं आहे, म्हणजे डॅमेज नाही होणार आहे, हे एक बरं केलं। यांचा ट्रक अजून दिसला नाही, बाहेर उभा आहे बहुतेक ट्रक। तर आता मी खाली आहे, म्हणजे सामानच्या इथे कोण नाही।
झाली आमची, म्हणजे पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे. थोडंफार छोटं मोठं सामान राहिलं आहे. आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे इकडून. आता तर मी चाललो आहे हे सगळं भंगारचं सामान द्यायला भंगारमध्ये. तर आता फटाफट हे टाकून मग जायचं आहे मला त्यांच्यासोबत ट्रकमध्ये. थांबला आत्ता चालेल. थंडा अरे सायकल काढायचं. लक्ष ठेव इथे, थांब तू. आता सायकली पण जाणार आहे ट्रकमधनं, स्कूटर पण. फटाफट काढून देऊया. तर आता फटाफट सायकल काढूया. सायकल पण चढवायची आहे. तर ही बघा आमची सायकल. का बोलायला लागते असंच. ही ध्रुवची आणि माझी सायकल. आणि तिकडे गाडी आहे आमची, बंद पडली म्हणून ती पण नेणार आहे आता ट्रकमधनंच. तर फायनली आता जुईनगर सोडून जायला लागतंय. खूप इमोशनल होत आम्ही. चालले आता 7-8 वर्षापासून 7-8 वर्षापासून जुईनगरमध्येच आहे मी. आता चाललो आहे. काय बोलू, मला रूम नाही भेटला इकडे म्हणून आता चालू आहे. काय नाही, मी जायचे तिथं. ॲक्च्युली बहुतेक लोकांचा प्रॉब्लेमच झाले. मला खालचा अनुज आहे ना, त्याचा पण त्याला भेटले सेक्टर 24 मध्ये. आता तू पण चालल्यास तर खूप इमोशनल होत आता. आणि बरेच असे 7 वर्ष काढले आम्ही. म्हणजे मी 7वी व्हायला आली तेव्हापासून आमची ओळख झाली एका बिल्डिंगमध्ये. तो आमच्या समोर होता. एका गिरीमध्येच राहायचो आधी. निलगिरीमध्ये राहते ना, एका बिल्डिंगमध्ये समोरच एकाच माळ्यावरती. एकच माळ्यावरती. आता बाकीचं सामान कुठे झालं? बाकीचं सामान कुठे झालं? दाखवलेलं आहे दम आपला. तर आता चाललो आहे. मामाकडे सिलेंडर आणायचे आहेत. तिकडे सिलेंडर लागेल ना, आणि आमचा सिलेंडर पण संपला आहे. तर ह्याला घेऊन चाललोय. हा फ्रीचा मजदूर आमचा. फ्रीचा नाही, समोसा पाव दिलाय. समोसा पाव नाही, मित्र म्हणून. समोसा पाव बेस्ट फ्रेंड म्हणून मी काम करतोय. बेस्ट फ्रेंड हा काही बोलतोय. खायला दिलं ना असं नाही सर, बेस्ट फ्रेंड म्हणून. खायला काय बेस्ट फ्रेंड? अरे नाही, अरे मस्करी कर. असं कसली कट्टर दोस्ती आपली. माहिती आहे रे, माहिती आहे. युट्यूबर फ्रेंड तो. ते पण दाखव ट्युशन. आम्ही या ट्युशनमध्ये होतो पहिले. प्रमोशन काय करायचं? खूप बेकार सर होते. प्रमोशन काय सपोज खूप बेकार सर होते. काहीच नाही, या ट्युशनमध्ये जाऊच नका. अजून काय कधी खूप खेळून मारायचा, कधी हे करायचं. आपल्याला काय चुकी नसताना पण. अजून काय ते का सामान शिफ्ट करायला आले ना, ते पण विचारत होते युट्यूबर आहे का. मग काय बोललं? बोललो. तुझं पण सांगितलं दोघं युट्यूबर. हसायला लागतं. तो माणूस असं बघतच असतो. तर फायनली आता सगळं सामान भरून झालं आहे आणि टेम्पो आता निघतो आहे आणि आम्ही रिक्षाने जाणार आहे. बाय. चल बाय बाय. तर पुढचे ब्लॉग्स आता कामोट्याचे असतील, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.